नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणाबाबत कालच एक महत्त्वाचा जी.आर. जारी झाला आहे। या जी.आर. नंतर आता लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, तसेच 8वा आणि 9वा असे 2 हप्ते एकत्र येणार का, असा प्रश्न राज्यभरातील शेतकरी बांधव विचारत आहेत। या जी.आर. मध्ये दिलेल्या माहितीनुसार आणि वितरणाच्या तारखेबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नमो शेतकरी योजना अंतर्गत हप्त्याचे वितरण अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडले होते। नोव्हेंबर महिन्यात जमा व्हायला हवा असलेला हा हप्ता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 महिने उशिरा झाला। आणि अखेर आता मार्च महिन्यामध्ये हा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आत्ताच मार्च 13 रोजी जमा झाला आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे। कारण या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न आहेत। राज्य सरकार पीएम किसानची यादी नमो शेतकरी योजनेसाठी वापरते। म्हणून जर तुम्हाला मार्च 13 रोजी पीएम किसानचे 2000 रुपये आले असतील, तर नक्कीच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देखील जमा होणार आहेत। आता अनेकजण सांगत आहेत की 2 हप्ते एकत्र येणार आणि 4000 रुपये मिळणार। परंतु या जी.आर. मध्ये फक्त 8व्या हप्त्याचा उल्लेख आहे। 9व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही। म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे। आता प्रश्न आहे की पैसे कधी जमा होणार? मिळालेल्या माहितीनुसार 23 तारखेच्या आधी किंवा 23 तारखेच्या आसपास लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। या हप्त्यासाठी सरकारकडून सुमारे 1770 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे आता हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण राहिलेली नाही। यासोबतच पुढील वर्षासाठी देखील नमो शेतकरी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे ही योजना बंद होणार नाही आणि पुढेही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येत राहणार आहेत। म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला असेल, तर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत। आता कमेंट करून सांगा, तुमच्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता आला का? आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।